आणि आता पुढची बातमी वर्ध्यातून। वर्ध्यात बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून भर दिवसा मुथ्थूट फायनान्सच्या कार्यालयात दरोडा पडला। लाखोंची रोकड आणि सोन्यावर डल्ला मारून दरोडेखोर पसार झाले। दिवसा ढवळ्या दरोडा पडल्यानं वर्ध्यामध्ये एकच खळबळ माजलेली आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। महेश मुंजेवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, अधिकचे काय तपशील? नक्कीच दीपक, आज सकाळच्या सुमारास सकाळी 9:30च्या सुमारास जेव्हा मुथूट फायनान्सचं कार्यालय उघडलं त्यावेळी काही कर्मचारी होते आणि त्यानंतर एक व्यक्ती काळे कपडे घालून आतमध्ये शिरल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर त्याने आतमध्ये शिरून काही लिफाफे दाखवले आणि त्यानंतर त्याने जी आहे बंदूकच्या धाकावर कर्मचाऱ्यांना वेठीस धरून जवळपास 3.5 लाख रुपये रोख, 3 लाख रुपयाच्या जवळपास काहीतरी रोख आहे आणि काही किलो सोनं त्याने बंदुकीच्या धाकावर पळवल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर आता पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि श्वान पथक देखील बोलावण्यात आलेलं आहे आणि पोलिसांचा तपास आता सुरू झालेला आहे। पुढे काय माहिती पुढे येते तर ते आता पुढील पोलिसांच्या तपासात माहिती पडेल। अद्याप याबाबतची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया आणि पोलिसांची प्रक्रिया जी काही आहे ती आता सुरू झालेली आहे। दीपक, महेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।